राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेनं आत्महत्या केली तर वैष्णवीचा हुंड्यासाठी जाच होत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वैष्णवीच्या शरीरावर काही जखमा असल्याचा उल्लेख आहे। सध्या वैष्णवीची सासू, नवरा, नणंद अटकेत आहेत तर दीर आणि सासरे राजेंद्र हगवणे हे फरार आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेंच्या लहान सुनेनं आत्महत्या केली आहे। वैष्णवी यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। जमीन खरेदी करण्यासाठी हगवणे कुटुंबानं वैष्णवीच्या कुटुंबाकडे 2 कोटींची मागणी केली होती। वैष्णवीनं घरच्यांच्या इच्छेविरोधात शशांक हगवणेसोबत प्रेमविवाह केला होता। पण शशांकच वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत होता। या सगळ्या कारणांमुळे वैष्णवीनं आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केलाय। या प्रकरणी पुणे पोलिसात गुन्हा दाखल झालाय। राजेंद्र हगवणे अटक का होत नाही आतापर्यंत? चालू आहे त्यांचा तपास, माहिती घेऊन चालू आहे। त्याप्रमाणे आमच्या टीमा काम करत आहे। किती टीम्स त्यांना पकडले गेले? 2 टीम आहेत आणि टेक्निकल कलेक्शनसाठी तपासासाठी 1 टीम आहे। अशा एकूण 3 टीम आहेत। दरम्यान वैष्णवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आलाय, ज्यामध्ये वैष्णवीचा मृत्यू गळफास लागल्यानं झाल्याचं कळत आहे। शिवाय वैष्णवीच्या शरीरावर जखमाही आहेत। त्यामुळे वैष्णवीचा मृत्यू गळफास घेतल्यानं झाला, तिला गळफास लावला गेला असा संशय निर्माण झालाय। माझ्या मुलीला एवढं मार झालेला आहे की तिची जी इथून काढून एक जागा ही रिकामी नाही ठेवली, एवढं तिला मारलेलं आहे। आणि माझं त्यांचा आरोप आहे की त्यांनी गळा दाबूनच माझ्या मुलीला मारली। हा सगळा चाललेला हा सगळा बनावे दिवसभर तिथं उभी केली होती, दिवसभर त्या बाळाला घेऊन दिवसभर उन्हात उभी केलेली आहे। हे मला काल समजलंय की दिवसभर तिला इतक्या टॉर्चर करून 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 तिला जीव घेतलेला आहे त्यांनी, तर तिला न्याय मिळावा हीच आमची विनंती आहे आमच्याकडून। वैष्णवीच्या लग्नावेळी तिच्या आईवडिलांनी कोट्यवधींचा हुंडा दिला होता। $51 तोळे सोनं, 7.5 किलो चांदीची ताटं आणि फॉर्च्युनर कार लग्नात हुंडा म्हणून दिली होती। त्यांची मागणी वाढत गेली, आली की हिला म्हणायची मम्मी पैसे, मम्मी आपलं 50,000, कधी 1 लाख, 1.5 लाख, बाई हे घे। लग्नात ही गाडी मला नाही पाहिजे, मला फॉर्च्युनरच पाहिजे। ती दिली तर ठीक, नाही तर मी लग्नातून निघून जाईल, नाही तर काय करेल। 30 तोळे केले होते त्यांनी, 50 तोळे 51 तोळ्याची मागणी केली, ती मी पोहे केली। वैष्णवीच्या लग्नात हगवणे कुटुंबियांच्या निमंत्रणानुसार अजित पवारांनी सुद्धा उपस्थिती लावली होती। अजित पवारांच्याच हस्ते फॉर्च्युनरची चावी वधूवरांना देण्यात आली। यावेळी अजित पवारांनी ही फॉर्च्युनर तुम्ही मागितली का असा खोचक सवालही राजेंद्र हगवणेंना केला होता। अजितदादांना शुभाशीर्वाद मुला मुलींना देण्यासाठी सांगितलं होतं। अजितदादा ज्यावेळेस दादांना आशीर्वाद देण्यासाठी आले, त्यावेळेस ते आशीर्वाद देण्या अगोदर मला म्हणले आमच्या राजेंद्र हगवणेंकडे पाहून की ह्यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली, असं ते बोलले होते। लग्नात हुंडा म्हणून दिलेली फॉर्च्युनर कार बावधन पोलिसांनी आता जप्त केली आहे। बावधन पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये जी आहे ती ही आलिशान अशी फॉर्च्युनर गाडी जी आहे ती आता पोलिसांकडून जप्त केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आणखी अनेक गोष्टी ज्या FIR मध्ये आहेत त्या बावधन पोलीस लवकरच जप्त करणार असल्याची माहिती देखील पोलिसांकडून या ठिकाणी देण्यात आलेल्या आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। वैष्णवीच्या सासरच्या मंडळींकडून सातत्यानं जाच होत होता। वैष्णवीला होणारा त्रास तिने आपल्या मैत्रिणीकडे बोलूनही दाखवला होता। त्याची ऑडिओ क्लिप सुद्धा आता समोर आली आहे। शशांकशी लग्न करणं ही सर्वात मोठी चूक होती असं वैष्णवी या ऑडिओ क्लिपमध्ये आपल्या मैत्रिणीला सांगतेय।
माझा नवरा, मला एवढं शॉक वाटतंय, एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला. या गोष्टीचं जास्ती वाईट वाटतंय. सासू सासरे काय ते तसेच वागतात, असं पण त्यांचं कामच असतं असलं वागणं. पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना, लई चुकलंय माझं. मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना, तिथं चूक झाली माझी. प्रकल्प अफगाणिस्तान पर्यंत वाढवणारी पाकिस्तान आणि तालिबान सरकारसोबत चीनचा त्रिपक्षीय करार झालाय. चीन, पाक आणि इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या विस्ताराला तीनही देशांनी आता सहमती दिली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्यामधील अनौपचारिक त्रिपक्षीय बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. कराड तालुक्यामध्ये भोसलेवाडी इथे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला चक्क नदीचं रूप पाहायला मिळालं. महामार्गावर सातारा कराडच्या दरम्यान पाणी साचलं. वाहन चालकांना त्यामुळे कसरत करावी लागते. सातारा जिल्ह्यामधील अनेक तालुक्यांना सलग 6व्या दिवशी पावसानं झोडपून काढलं आहे. कराडमध्ये पुणे बंगळुरू महामार्गाला चक्क नदीचं स्वरूप आलेलं होतं. दोन्ही बाजूकडे रस्त्यावर पाणी साचलेलं होतं. या साचलेल्या पाण्यातूनच वाहन चालकांना आपली वाहनं काढावी लागली आहे. सलग 6 दिवस या ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे महामार्गावर असं पाणी साचलेलं आहे. पाहूयात तर गेल्या 20 दिवसामध्ये मुंबईत 95 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 20 दिवसामध्ये राज्यभरात कोरोना प्रकरणामध्ये मोठी वाढ झाली आहे. जानेवारीपासून राज्यभरात कोरोनाची 106 प्रकरणं, त्यापैकी 101 रुग्ण मुंबईतील असल्याची माहिती. मुंबईतील 16 रुग्णांवर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत.